गळ्यात उपरणं टाकून आणि हातात काठ्या घेऊन स्वतःला संस्कृतीचे रक्षक म्हणणाऱ्यांनो, आधी कान उघडून नीट ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना लढायला शिकवलं. गडावर येणाऱ्या माय भगिनींवर आणि सामान्य कुटुंबावर गुंडागिरी करायला नाही. अरे, सिंहगडावर जी घटना घडली ना, ती ऐकून लाज वाटते. अरे, ती जर कोणी मोठी मुलगी असती, कोणी मोठी सुजाण बालक असती किंवा 18 वर्षाच्या वरती असती, तर तुम्ही तिला समजावून सांगू शकला असता, तिच्याशी चर्चा करू शकला असता आणि तिला या गोष्टीबद्दल सांगू शकला असता की असं करायचं नाही. पण तुम्ही आरोप कोणावर केले? एका अवघ्या 8 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर, जिचं खेळायचं बागडायचं वय आहे, जिला संस्कृती आणि कपड्यातला फरकही कळत नाही. तिने शॉर्ट्स घातले म्हणून तिच्या आईवडिलांना काठ्यांनी मारता. ही कसली संस्कृती? जेव्हा थिएटर्समध्ये किंवा रील्सवरती शॉर्ट कपडे घालून मुली नाचतात, तेव्हा तुमचे थिएटर्स हाऊसफुल होतात. गावोगावी कुठल्या सणावाराला लावणीच्या नावाखाली जेव्हा अश्लील हावभाव करून डान्स केले जातात, तेव्हा तुम्ही तिथे शिट्ट्या वाजवायला पहिल्या रांगेमध्ये उभे असतात. तेव्हा तुमची ही संस्कृती कुठे जाते? सिंहगडावर त्या कुटुंबाला 2 तास वेठीस धरलं गेलं. एका लहान मुलीचे कपडे पाहून जर तुमची संस्कृती भ्रष्ट होत असेल, तर दोष त्या चिमुरडीच्या कपड्यात नाहीच, तुमच्या नासक्या नजरेत आणि मानसिकतेत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात गडकिल्ले हे प्रत्येकासाठी अभिमानाची आणि सुरक्षित जागा आहेत, तुमच्या दहशतवादाचा अड्डा नाही. या स्वयंघोषित ठेकेदारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काय वाटतं, या गुंडांवरती काय कारवाई करायला हवी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे मतही कमेंटमध्ये नक्की मांडा आणि त्यासोबत व्हिडिओला लाईक करा. जय भीम, जय शिवराय, जय भारत.